व बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्यात शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा, जाणीव आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये असेल. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका, थोडासा फोर्सफुली आपल्याला हा श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारे आपण करणार आहोत 10 आवर्तन यथाशक्ती. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर, जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया आणि डाव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करणार आहोत. आणि यासाठी डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी 10 आवर्तन यथाशक्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर, जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत आहेत आणि करणार आहोत कपालभाती. 10 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. हातांची द्रोण मुद्रा. पाठीचा कणा सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल. आहे तो श्वास सोडूया. ज्यांना सर्दी झाली आहे किंवा नाक चोंदलं असेल त्यांनी ही कृती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन यथाशक्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही नाकपुड्यांनी आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन केलंय. त्यामुळे श्वसन मार्गातला पुन्हा एकदा झालेला बदल, त्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना हलकीशी जोडलेली. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार ओ.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घे, डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घे. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यासाठी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत सावकाश, प्रयत्न सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दिसते बरोबर. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून आणि करूया आपण आता नौकाच्या. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही हात समोर आणि आता अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. बरोबर. आणि आता आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. छान. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आपण जसं नौका चालवतो त्याप्रमाणे कृती. श्वास घेत आपले हात वर येतील आणि श्वास सोडत आपण कमरेतनं पुढे झुकतोय. आपली हाताची मूठ जी आहे ती पावलांच्या बाहेर जाऊ दे. बरोबर. 4, 5 आणि 6. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर. आणि आता आपल्याला श्वास घेत पुढे व्हायचंय आणि श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3, 4, 5 आणि 6. कृती थांबवायची आणि थोडा वेळ विश्रांती. लोअर बॅक मधून पुढे आपण झोपत होतो. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय आणि उजवा हात मागे. बघा या प्रकारे. 1 आणि 2. थोडस स्ट्रेचिंग आपण करतोय. हा बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. थांबायचंय. 10 वेळा झालं की थांबा. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. उजव्या हाताचा तळवा समोर येऊ देत. डावा हात मागे जाऊ देत, जिथे आपलं माकड हाड आहे किंवा आपल्या पाठीच्या इथे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश डाव्या दिशेला मागे वळा आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जे आहेत हे थोडेसे ताणण्याचा प्रयत्न करा पुढच्या दिशेने. कमरेतनं आपण मागे झुकले, मागे थोडेसे वळलेलो आहोत. ट्विस्ट आलेला आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर. आता डाव्या हाताचा तळवा समोर येऊ देत दोन्ही पायांच्या मध्ये. उजवा हात मागे जाऊ देत. आणि आता एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय थोडेसे ताणूया अजून, जेवढं शक्य असेल तेवढं. आणि पुन्हा आपण श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. छान. आणि आता तिथल्या तिथेच बटरफ्लाय मुवमेंट. दोन्ही पावलं जोडून घ्या. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पाठीचा कणा सरळ असेल आणि डोळे अलगद मिटून घ्या. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. तुम्हाला कुठल्या भागावरती ताण वाटतोय, कुठे प्रेशर वाटतोय, याचा स्वतःच अनुभव घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता थोडीशी डायनॅमिक मुवमेंट. श्वास घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचं आहे. आणि आता उजव्या पावलाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा आहे. उजवा पाय थोडासा असा वर घ्यायचा आहे. थोडासा वर उचलून घ्या. आणि आता चक्की चालन करूया. 1, आपण जातं कसं दळतो त्याप्रमाणे ही कृती. 2, बरोबर. 3, 4, 5. छान. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. आता ज्यांचा बॅलन्स जातोय असं वाटतंय, तोल जातोय, त्याने भिंतीला टेकून बसा आणि मग ही कृती केली तरी चालेल. म्हणजे आपण मागे जास्त पडणार नाही. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे आणि सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. छान. थांबायचंय. आणि आता आपण थोडंसं साईडवर रोलिंग करणार आहोत. पुन्हा आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली द्या. हा, बरोबर. थोडीशी पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची, पाठीचा कणा सरळ. आणि आता पुन्हा इथे यथाशक्ती प्रयत्न करा. थोडासा तोल जाऊ शकतो. आपण रोलिंग करतोय. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे दाखवते. बघा या प्रकारे. 1, 2, एकदा उजवीकडे. 3, 4, बरोबर. 5, 6, 7, 8, लास्ट 9 आणि 10. ठीक आहे. बघा आपण सगळ्या प्रकारे मुवमेंट करतोय. आता रोलिंग केलं. आता आपल्याला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड करायचं आहे. तर थोडीशी पावलं जी आहेत ना ती थोडीशी पुढे घ्या. मगाशी आपण रोलिंग करताना स्वतःकडे खेचली होती. आता थोडीशी पावलं पुढे घ्या. आपल्या हातांचा पकड ठेवा पावलांच्या भोवती. आणि आता श्वास घेत थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. दाखवते तुम्हाला. श्वास घेत थोडासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे यायचं. आपला कपाळ पावलाच्या दिशेने थोडस सैलसर सोडायचं. बरोबर. ही थोडीशी डायनॅमिक मुवमेंट. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता इथे थोडा वेळ थांबा यथाशक्ती. त्यांचं कपाळ पावलाला लावण्याचा प्रयत्न करा किंवा त्या दिशेने सैलसर सोडा. आणि ते थोडा वेळ थांबा. खांदे रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू रिलॅक्स करा आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करूया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे जानू शिरासन. जानू म्हणजे संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याला लाव.
कॉन्ट्राइंडिक्शन ज्यांना सर्वायकल आणि त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी हे कृती करणं टाळायचं आहे. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये, पण प्रयत्न जरूर करा. ह्याचे फायदे असे आहेत की हे पश्चिमोत्तानासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची ही आधीची पायरी आहे. याच्याने आपले पोटाचे स्नायू फ्लेक्झिबल होतात. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त, म्हणजे ग्रंथांमध्ये असा उल्लेखच केलेला आहे की याच्याने आपल्या पोटाची चरबी जी आहे ही कमी होते आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या मणक्याचं आरोग्यही सुधारतं. आपली सगळी जी आसनं आहेत ही पाठीचा जो आपला कणा आहे त्याच्यावरती आधारित आहे. आपला संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे तो आपल्या पाठकण्यावरती आधारित आहे. थोडीशी तरी आपली पाठ दुखायला लागली की आपल्याला चालताना त्रास होतो, आपण ठीक उभं राहत नाही, बसताना त्रास होतो. म्हणून बरीचशी जी सगळीच आसनं जी आहेत ती आपली पाठीचा कणा आणि आपलं पोट याच्याशी आधारित आहे. हे जर व्यवस्थित असेल तर आपलं शरीर नक्कीच तंदुरुस्त असतं. तर आता बघूया की हे आसन कसं केलं जातं, जानुशीर आसन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आधी मी दाखवते, एक कृती दाखवते, मग आपण एकत्र करणारच आहोत. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला डावा जो पाय आहे तो आपण फोल्ड करतोय आणि त्याचं पाऊल बघा उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलं. जुने साधक आहेत त्यांना ही कृती माहिती आहे, नवीन साधकांनी बघून घ्या. डाव्या पायाचं पाऊल आपण उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलाय. उजवा पाय सरळ आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाची कुठलीही दुखणी असतील तर त्यांचा पाय थोडासा असा फोल्ड झाला ना तरीही चालेल. पण ज्यांना कुठलीही दुखणी नाहीये, जे व्यवस्थित आहेत, त्यांनी मात्र पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दोन्ही आपले हात जे आहेत हे उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. इथे पुन्हा पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेताना थोडीशी आपली हनुवटी आहे ना ती थोडीशी अशी वरती येईल बघा या प्रकारे, आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड होईल. श्वास घेताना हलकासा बॅकवर्ड बेंड, आपली हनुवटी थोडीशी वरती येईल आणि श्वास सोडत हळूहळू बघा कमरेतनं पुढे झुकतोय. दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुकायचं. आपल्या दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. समजा आपलं उजवं पाऊल आपल्याला पकडता येत नसेल, आपले हात तिथपर्यंत पोहोचत नसतील, तर जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. आपले हात जमिनीच्या दिशेने बघा सैलसर सोडायचे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. आता ज्यांचं पोटाचा आकार वाढलेला आहे किंवा थोडंसं लोअर बॅक मधून पुढे झुकताना त्रास होईल तर काही हरकत नाहीये, फक्त आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. आता इथे मी पूर्णपणे माझं टेकतोय, पण तुम्ही करताना मात्र यथाशक्ती प्रयत्न असेल. आणि उलट चाल करताना मग तिथल्या तिथे सरळ, तिथल्या तिथे अगदी सावकाश सरळ व्हायचं, कारण की जेव्हा आपण पुढे झुकणारी आसनं करतो तेव्हा रक्तप्रवाह आपल्या डोक्याच्या दिशेने होत असतो आणि तो पुन्हा जेव्हा आपण उलट चाल करतो तेव्हा सावकाश करावं. आणि मग ही सेम कृती आपण डाव्या बाजूने करणार. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा, अट्टाहास न करता. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ आणि डावा पाय जो आहे तो सुरुवातीला फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. उजवा पाय आपला सरळ आहे. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पुन्हा पाठीचा कणा आपला सरळ आहे, मान सरळ आहे, मध्यभागी आहे. आणि आता एक श्वास भरून घेताना थोडीशी आपली हनुवटी वर येईल. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. हलकासा थोडंसं मागे झुकायचंय आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला आधी कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हात पायाला घासत घासत उजव्या पावलाकडे जातील. शक्य असेल तर उजवं पाऊल पकडा, पायाची बोटं पकडली तरीही चालेल, तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. आणि आता बघा पूर्णपणे उजव्या पायाचे जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत हे ताणले गेलेले आहेत. डाव्या ओटीपोटावर हलकासा प्रेशर आहे. पाठीच्या मणक्याला एक ताण आलेला आहे. छान. उलटचाल करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. डावा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्राम. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. कॉम्प्लिमेंटरी आसनं आहेत ही एकमेकांना. जर आपण उजव्या बाजूने केलं किंवा आपल्याला डाव्या बाजूनेही करणं गरजेचं आहे.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाहून डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. पुन्हा पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर येईल आणि हलकासं मागे झुकायचंय. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी डावं पाऊल, पायाची बोटं, टाच तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडा, किंवा आपले हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि मग आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न, किंवा त्या दिशेला सैलसर सोडा. डोळे अंतत मिटलेले. आणि आता डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग मसल्सला आलेला ताण, डाव्या ओटीपोटावर असलेला प्रेशर आणि पाठीच्या मणक्यावर असलेला ताण याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथेच श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ. उजवा पाय सरळ आणि पुन्हा विश्रांती. आता आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन हे नवीन आसन बघणार आहोत. आणि पोटावर पडून आपण आज सुलभ भुजंगासन ही 2 आसनं बघणार आहोत. तर ह्या दोन्ही आसनांचा मी डेमो आधी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. या आसनांचं कॉन्ट्राइंडिकेशन असं खास असं काही नाहीये. फक्त जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर उत्तान वक्रासन करताना थोडीशी काळजी घ्या. आणि पाठीच्या मणक्याची दुखणी असतील तर त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण पाठीवर पडून उत्तान वक्रासन करणार आहोत त्यावेळेला. सुलभ भुजंगासन हे सर्वायकल साठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही दोन्ही आसनं उपयुक्त आहेत. आणि उत्तान वक्रासन जे आहे, जे आपण पाठीवर पडून करणार आहोत, ते डायबेटिस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे, ज्याच्याने आपली शुगर जी आहे, मधुमेह जो आहे, हा कंट्रोल मध्ये राहतो. तर हे कशी आसनं दोन्ही करायची मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर आधी सुरुवातीला पाठीवर पडून विश्रांती. आणि आता दाखवते उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान सरळ, पूर्व स्थिती. त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करायचे, बघा या प्रकारे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या दोन्ही पावलांच्या ज्या टाचा आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या, दोन्हीही टाचा. ठीक आहे, हे लक्षात आलंय प्रत्येकाच्या. त्यानंतर आपल्या हातांची बोटं जी आहेत ही एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची. आणि आपण उशी जसं घेतो ना डोक्याच्या मागे, त्याप्रमाणे आपली हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे असेल या प्रकारे. बघा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. ही स्थिती प्रत्येकाला दिसलीये. आणि आता आता जोडलेले जे आपले पाय आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. बघा, पाय उजवीकडे, मान डावीकडे. इथे डावी बाजू पूर्णपणे ताणली जाते, उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. हे डायबेटिस प्रतिबंधात्मक यासाठी मानलं गेलेलं आहे की आपल्या ओटीपोटावरती आपण ताण आणि दाब दोन्ही प्रकारे देतो. जिथे आपली ग्लुकोजची निर्मिती होते त्या ठिकाणी पॅनक्रियासच्या इथे एक हलकासा पीळ आपल्याला जाणवतो, म्हणून हे डायबेटिस प्रतिबंधात्मक मानलं गेलं. उलट चाल करताना सावकाश पुन्हा दोन्ही पाय मध्यभागी येतील. टाचा बघा पुन्हा ज्या लांब जातात त्या पुन्हा सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. पुन्हा हाताची पकड करायची, ती आपल्या डोक्याच्या मागे घ्यायची. विरुद्ध बाजूने सुद्धा कृती बघून घ्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता हे पुन्हा पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. बघा, पावलावर पाऊल आहे. आणि उजव्या बाजूने उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि पुन्हा आपले पाय मध्यभागी येतील आणि मान मध्यभागी येतील. हाताची पकड सोडायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्राम. ठीक आहे, हे झालं उत्तान वक्रासन. समजलं असेल प्रत्येकाला. आता नंतर दाखवते सुलभ भुजंगासन. पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर मी डायरेक्ट पूर्वस्थिती दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे बघा सिलिंगच्या दिशेला आहे.
आता इथे आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. हाताचे तळवे जे आहेत, हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे पुन्हा एकदा चिकटलेली आहे. आणि आता सावकाश आपले हात तसेच जमिनीवर ठेवायचे आणि मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि मग छातीचा भाग आणि पोट, नेवल रिजन पर्यंत आपल्याला वर यायचं. नजर आपली सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय थोडेसे मागून ताणण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुलभ भुजंगासन अतिशय उपयुक्त, थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. बघा, हातांचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे, तो कुठेही आपल्याला उचलायचा नाहीये. दोन्ही हात आपण फोल्ड केलेत, हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत आहे. उलट चाल करताना सावकाश आधी कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून आधी विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. बरोबर. आपण थोडीशी आपल्या पायाचे लुजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे ना आपला, तो थोडासा 30 डिग्री वर उचला. जसं आपण काल पवन मुक्तासन केलं ना त्याप्रमाणे 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. उजवा किंवा डावा कुठला पाय तुम्ही फोल्ड केला? उजवा केलाय का? ठीक आहे, उजवा पाय आपण फोल्ड करूया. आणि आता आपली हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून उजव्या पायाला हाताचा विळखा द्या. बरोबर, उजव्या पायाला. हा, डावा पाय सरळ असू दे. डावा पाय जमिनीवर सरळ आहे. ठीक आहे. आणि आता डावा पाय आपल्याला 90 डिग्री वर उचलायचा. फक्त डावा पाय 90 डिग्री वर उचला, 90 अंशापर्यंत. हा, बरोबर. आणि आता डाव्या पायाचं पाऊल आहे ना, ते अँकल जॉईंट्स मधून थोडस खाली ताणा आणि स्वतःकडे खेचा. अँकल जॉईंट्स मधून फक्त पावलामध्ये हालचाल करा. हा, डाव्या पायाच्या पावलामध्ये. बरोबर, छान, बरोबर करताय. आणि मग रोटेशन करा थोडस क्लॉकवाईज. एक, फक्त पावलामध्ये हालचाल. 2, 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. आणि आता डावा पाय आपण गोलाकार फिरवणार आहोत. सावकाश उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. 1, बरोबर. अगदी पाऊल खाली जाऊ देत, खाली जाऊ देत पाऊल. मोठं रोटेशन करायचंय. 2, हा, बरोबर. 3, थोडस पाऊल खाली जाऊ देत मस्के सर. पाय थोडासा खाली जाऊ देत. विरुद्ध बाजूने. आता ज्यांना गुडघ्यांची दुखणी आहेत ना, त्यांना त्यांना सूट आहे. त्यांनी पायामध्ये जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे कृती करा. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांनी. 3, बरोबर, छान. हा, पुन्हा डावा पाय वर आहे आणि आता तो सावकाश खाली ठेवा. डावा पाय सावकाश खाली ठेवा. उजव्या हाताची जी पकड आहे उजव्या पायाला, ती सोडून द्या. उजवा पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर ठेवा. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 डिग्री वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. बरोबर. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. आणि आता पाऊल थोडस पुढे मागे करा किंवा वर खाली करा अँकल जॉईंट्स मधून उजव्या पायाचं. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1, फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलामध्ये हालचाल करा. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. संपूर्ण उजवा पाय गोलाकार फिरवायचा आहे. पाऊल जमिनीकडे जाऊ देत. 1, मोठं वर्तुळ करायचंय पायाने. बरोबर. 2, जांघेमधून आपला उजवा पाय गोलाकार फिरतोय. 3, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला यथाशक्ती प्रयत्न. 1, 2, बरोबर, सावकाश. आणि 3,
पुन्हा उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. डाव्या पायाची पकड सोडून द्या. डावा पाय सरळ करा आधी गुडघ्यातून आणि मग जमिनीवर येऊ. विश्रांती. जांघेमधून उजवा आणि डावा पाय आपण गोलाकार फिरवून घेतलाय. विश्रांती. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय मग डावा पाय, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या हाताच्या आधाराने. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो ना त्या प्रकारे कृती. कोपरं. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आहेत. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. खूप छान प्रकारे मी सगळी आसनं करत आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये, माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम होत आहे, ही सुद्धा भावना आपल्या मनात. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आपले दोन्ही पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. जुळलेले पाय उजव्या बाजूला आणि मान आपली डाव्या दिशेला. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. शक्य असेल तर डोळे बंद करा. हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील, ती कुठेही वर उचलायची नाहीये. चेहरा शांत. आणि आता बघा डावी बाजू आपली ताणली गेलीये. उजव्या बाजूला हलकासा तुम्हाला प्रेशर होती पोटाच्या इथे, पाठीच्या कड्याच्या इथे हलकासा पीळ तुम्हाला जाणवत असेल. आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे तुम्हाला काही ताण दाब जाणवत असेल, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलटचाल करूया. सावकाश. दोन्ही पाय मध्यभागी आणि मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. जेव्हा आपल्या टाचा सीटच्या जवळ असतात ना, पावलं पाय जुळलेले असतात, तेव्हा कृती चांगली जमते. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता हे जुळलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करू. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आणि आता बघा डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. उजवी बाजू ताणली गेलीये, त्याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवर आता विरुद्ध बाजूने ताण दाब जाणवतोय. जोड श्वासाची. देहधारणा प्राणधारणा. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय मध्यभागी आणि मान मध्यभागी. हाताची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता सुलभ भुजंगासन. त्यासाठी सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. पूर्वस्थिती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात आपले फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. हातांची पाचही बोट जुळलेली. पायाची पावलांची जे तळवे आहेत पायाच्या, ते सिलिंगच्या दिशेला असतील. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग, पोटाचा नाभीपर्यंतचा भाग जमिनीपासून वर उचलूया आणि नजर आपली सिलिंगकडे. हातांचा सपोर्ट हा जमिनीवरच असेल. बरोबर, छान. नजर सिलिंगकडे वरती. तोंड बंद. शक्य असेल तर डोळे बंद. आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. कंठस्थ ग्रंथींवर बघा. समोरच्या बाजूने तुम्हाला ताण जाणवतोय. पाठीच्या मणक्याला तुम्हाला एक हलकासा प्रेशर आहे.
यथाशक्ती थांबायचंय. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली, पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती आणि त्यानंतर हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थिती. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता स्टँडिंग मध्ये जायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटिचक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जातोय त्यांनी थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि सावकाश उजव्या दिशेला मागे वळायचंय आणि डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील, ते कुठेही आपल्याला फोल्ड करायचे नाही. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवरती आणि डाव्या दिशेला मागे वळायचंय आणि उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. आपण मागे वळताना टाच बघण्यासाठी नकळत दोन्ही पाय गुडघ्यातनं फोल्ड होतील, तर तसं न करता दोन्ही पाय सरळ ठेवा आणि जेवढं मागे बघता येईल तेवढं बघा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे एकदा डावी, पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता लाकूड तोडा ऍक्शन. तर इथे ज्यांना लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, म्हणजे पाठीच्या मणक्याची कमरेची दुखणी असतील किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. तर इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. लाकूड तोडा माहितीये ना, म्हणजे लाकूड तोडताना कसा कुऱ्हाडीचा घाव घालतो त्या लाकडावरती, तशी आपल्याला ऍक्शन करायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या समोर. बरोबर. आणि आता श्वास घेत थोडस आपल्याला मागे व्हायचंय. बघा या प्रकारे श्वास घेत मागे व्हायचंय आणि श्वास सोडत पुढे. 1 लाकूड तोडा जसं लाकूड तोडतो त्याप्रमाणे कृती. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5 सावकाश थांबायचंय. बरोबर. विश्रांती. करूया ताडासन. ताडासन आपण रोज घेतो कारण की आपल्या संपूर्ण शरीराला वर्टिकली उभ्या कक्षेत खेच मिळतो. त्यामुळे आपण ताडासनचे जे आहे स्ट्रेचिंग वाला हे आपण रोजच घेतो. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. टाचा जमिनीपासून वर उचलूया आणि नजर समोर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली तरी चालेल आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा, म्हणजे अपेक्षित असा खेच मिळतो. छान. नजर समोर. श्वास घेतोय सोडतोय. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश. टाचा खाली येऊ दे. आता हाताची पकड तशीच ठेवा. आपण करणार आहोत ताडासन श्वसन. तर इथे आपल्याला काय करायचंय,
श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडताना टाचा जमिनीवर आपटायच्या आणि हाताची पकड डोक्यावर येईल. बघा या प्रकारे. ठीक आहे. हा, श्वास घेत वर, टाचा वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती घे. आज आपण शिकणार आहोत त्रिकोणासन. त्रिकोणासन पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिक्शन. पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्रिकोणासनचे फायदे काय आहेत? तर इथे आपल्या दोन्ही पायांचे जे मसल्स आहेत हे ताणले जातात, त्यामुळे व्हेरिकोज वेनचा त्रास जो आहे हा कमी होतो. आपली पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती ताण दाब येतो, त्यामुळे थायरॉइड सारखे आजार कमी होतात. आणि ज्यांना शोल्डरची दुखणी आहे तर त्यांनी सुद्धा हे त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. तर आता हे बघूया कसं केलं जातं. इथे दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. त्रिकोण कसा असतो त्याप्रमाणे ही कृती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. आता हे जे अंतर आहे हे नॉर्मली असं म्हटलं जातं की आपल्या आपली जेवढी उंची आहे तेवढ्या प्रकारे हे अंतर असतं. बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घेतले. पावलं जी आहेत ही समोरच्या बाजूला आहेत. पूर्ण कृती बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. मग उजवा जो हात आहे हा जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. डावा उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडायचं पकडता येईल ते पकडायचं आहे. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि मग विरुद्ध बाजूने हीच कृती. उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करायचा, आधी कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे, करूया सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताची पाचही बोटं जुळले आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झुका. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचंय. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. खांदा एकदम रिलॅक्स ठेवा डाव्या हाताचा आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या मणक्याच्या इकडे जाणीव घेऊन जा. तिथे आलेला ताण पीळ त्याकडे लक्ष. उलट चाल. सावकाश. उजवा हात आधी कमरेत खांद्यातून सरळ करा, मग हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली येऊ देत. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्याला सवय नसते जास्त स्ट्रेचिंगची, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. डाव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. खांदा रिलॅक्स करा उजव्या हाताचा आणि नजर आपली उजव्या हाताच्या पोटांवर. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल. डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. पायावरती तुम्हाला हलकासा ताण वाटतोय तो आपण रिलीज करूया नी रोटेशन करून. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा, गुडघ्याच्या वाटीवरती. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 उजवीकडून डावीकडे, 3 4 बरोबर, 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. थांबायचंय.
सावकाश कमरेतनं सरळ व्हा आणि थोडा वेळ विश्रांती. एक सोपं आसन करूया, एकत्रित करायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक पादतोलासन एकत्रित करू शकतो, सोपं आहे. आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, आणि उजवा जो पाय आहे ना, तो जमिनीपासून वर उचला, फोल्ड करा आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. हा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपण करतो एक पादतोलासन. इथे आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपला बॅलन्स व्यवस्थित सांभाळला जातो. छान. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून हे तुम्ही करायला सांगा, खूप चांगला इफेक्ट पडतो. आता जे हात आपले सरळ आहेत ना, ते डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. हा, बरोबर. छान. पुन्हा नजर समोर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. छान. उलट चाल करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, पाय खाली, हात खाली. छान. थोडा वेळ विश्रांती. आपल्या संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा डाव्या पायावर जातो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, पाऊल जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करा, सैल सर सोडा. बरोबर. हा, छान. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स सुधारणार हे आहे एक पादतोलासन. छान. उलट सार. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, डावा पाय खाली, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. पाठीचा कणा सरळ करायचे, डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैल तर सोडलेले, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. काल आपण पाहिलं उदर श्वसन, विभागीय श्वसनामधलं, आणि आज आपण करणार आहोत पूर श्वसन, उकार. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण पूर श्वसन करतो तेव्हा श्वास घेताना छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल आणि हा श्वास सोडताना आपल्याला उकारचं उच्चारण करायचं आहे. ठीक आहे. हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ आहेच, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, श्वास सोडताना उकार.
ऊ. आणि आता आपण करूया स्कंद श्वसन. श्वास घेताना आपले खांदे थोडेसे कानाच्या दिशेला वर येतील बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना मकार करायचाय, खांदे पुन्हा पूर्ववत होतील. ठीक आहे, करूया सुरुवात. हातांची ज्ञान मुद्रा, डोळ्यालगत मिटलेले. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत मकार, खांदे पुन्हा पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारांसोबत. डोळ्यालगत मिटलेले. सुरुवातीला आपण करूया अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. श्वास सोडत अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, छाती आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेऊया. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा लावला असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. पाठीच्या कण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न, जी नवीन आसनं पाहिली ती आठवण्याचा प्रयत्न. आज आपण बैठक स्थितीमध्ये जानू शिरासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आज आपण उत्तान वक्रासन केलं. पोटावर पडून सुलभ भुजंगासन. दंड स्थितीमध्ये आज आपण त्रिकोणासन हे नवीन आसन पाहिलं. आणि प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून आज आपण विभागीय श्वसनामधलं अकार, उकार आणि मकार हे तीनही श्वसन आज आपण केले. त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवतोय आणि हे करत असताना नकळत एखादा शरीराचा अवयव, स्नायू ताणला गेला असेल, तिथे काही तुम्हाला दुखापत वाटत असेल तर ती आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. नाकाने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या.
एकदम रिलॅक्स, शांत. जाणीवपूर्वक शिथिलता. श्वासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, पण काही हरकत नाही. पण जाणीवपूर्वक सूचनेकडे लक्ष देऊन जर कृती केली तर खूप छान वाटतं. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. मी जाणीवपूर्वक माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाणार आहे आणि सुरुवात मी माझ्या पायांपासून करत आहे. माझ्या पायाची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे, माझ्या सीटचा भाग मी शिथिल करत आहे. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल, रिलॅक्स झालेला आहे. माझी जाणीव मी माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. सुरुवात मी माझ्या दोन्ही हातांपासून करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव माझ्या पाठीच्या कण्याकडे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तीही रिलॅक्स होत आहे. माझी जाणीव माझ्या पोटाच्या भागाकडे. माझ्या पोटातील सगळे महत्वाचे स्नायू, माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. जाणीव माझ्या उर भागाकडे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली 2 फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत चाललेलं आहे, रिलॅक्स होत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. जाणीव माझी कंठापासून मस्तिष्कापर्यंत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंडा, नाकाच्या 2 नाकपुड्या शिथिल होत आहेत. माझे अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या पापड्या, माझी बुबुळं, माझ्या भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतोय. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये एकामागून एक विचार येत असतात. हे विचारांची गती कमी होण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देता. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद माझ्या चेहऱ्यावर आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे
माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती अतिशय समतोल झालेली आहे, बॅलन्स आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की ते उत्तम प्रकारे माझ्याकडून साधना करून घेत आहे, मला सहकार्य करत आहे. आणि त्यामुळे माझी मानसिक स्थिती ही अतिशय स्थिर आहे, संयमित आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत मी स्वतःला एक संकल्प देत आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात सुख समाधान उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. आणि ह्या ऊर्जेसोबतच आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घेऊया. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर, एक हलकासा खेच. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत प्रचंड सकारात्मक ऊर्जेने. आणि अगदी डाव्या कुशीला वळायचंय सावकाश. आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देला. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि हस्त मंजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथून सुरुवात तिथे शेवट. उद्या आपला वर्ग सकाळी 6 वाजताच होणार आहे. आज थोडीशी अडचण होती म्हणून 6:30ला झाला, पण उद्या आपण 6 वाजता सकाळी भेटणार आहोत. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. जर कोणाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. माझा नंबर आहेच ग्रुपवरती. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. मीटिंग एंड करते.